नमस्कार, मी राठोड सर. अजून आपण एक जादूचा प्रयोग या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी 3 ग्लास मी घेतले आहे आणि हा 4था ग्लास आहे. या ग्लासमध्ये पाणी आहे. सुरुवातीला मी पाणी पिऊन पाहतो. आता हा तुम्हाला ओळखायचा, ज्या ग्लासमध्ये मी पाणी टाकणार आहे तो ग्लास कोणता आहे तो लक्षात ठेवायचा. टाकलं पाणी. आता ओळखायचं, लक्ष द्या बरोबर. चला सांग, कोणत्या ग्लास मध्ये हा आहे पाणी? तू सांग. आहे. आता राहिला कोणता? हा आहे. जादूनी या ठिकाणी पाणी गायब केलं. दिसतंय पाणी? 3 ग्लास मध्ये पाणी नाही. मग पाणी कुठे गेलं? तर याच्यावर मी जादू केली. पण जादू कशाची? तर केमिस्ट्रीची जादू, मॅजिक ऑफ केमिस्ट्री. ऍक्च्युली हा जो ग्लास आपण घेतलाय, या ग्लास मध्ये मी अगोदरच काय ठेवलं, तर एक पावडर त्या ठिकाणी टाकलं. आता पावडर कोणती? तर हे जे डायपर असतात लहान मुलांचे, या डायपर मध्ये सोडियम पॉलीऍक्रिलेट नावाचं एक पावडर त्यामध्ये ऍड केलं जातं. आणि हा जो सोडियम पॉलीऍक्रिलेट नावाचं पावडर आहे, या पावडरची कॅपॅसिटी 100 to 1000 टाइम इन्क्रीज होते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे त्याच्या वेटच्या 100 ते 1000 पटीने तो जास्त पाणी ऍब्झॉर्ब करू शकतो, एवढी त्याची कॅपॅसिटी असते. तर ऍक्च्युली यामध्ये काय घेतलं होतं आपण? सोडियम पॉलीऍक्रिलेट आणि त्यावरती आपण पाणी टाकलं आणि ते पाणी पूर्ण सोक केलेलं आहे. आपण आतमध्ये आहे ते बघून घेऊ. अशा प्रकारे हे फुगलेलं आहे, म्हणजे हे पाणी ऍब्झॉर्ब केलेलं आहे सोडियम पॉलीऍक्रिलेट. थँक्यू.